नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं वेलकम. आता आमचा गृहप्रवेश जेव्हा झाला होता ना, तेव्हा बरेच आहेर आम्हाला आले होते. तर ते आहेर आता काढून बघणं चालू आहे. तर दुसरे लोक बघत आहेत त्यांना भरपूर आहेर आलेले आहेत. हे बघा, भरपूर साड्या आलेल्या आहेत आणि मला पण शर्ट पॅन्ट असा आहेर आलेला आहे. मी तुम्हाला ते दाखवतो. हे बघा, आता सर्व सॉर्टिंग करणं आणि ह्याला व्यवस्थित जागेवरती लावणं, काय काय आणखी ब्लाऊज वगैरे शिवून घेणं, असं हे पण चालू आहे. खूप छान छान सुंदर साड्या आलेल्या आहेत. हे फारच साडी सुंदर आहे. आणि माझ्या भावाने त्यांच्या वडिलांनी साडी केलेली आहे, भाऊन साडी केलेली आहे आणि इथे भरपूर साड्या खाली दिसतील आपल्याला. चला, त्यानिमित्ताने इथं मला हे पण साडी छान आहे. कलर पण खूप छान आहे. चला, ह्या निमित्ताने आपल्याला आता पावसाळी हा कोट आमचा सापडला आहे. हा पावसाळा ड्रेस. आता पावसाळा सुरू झाला की आपल्याला हे हा रेनकोट लागणार आहे. तर ह्या निमित्ताने हे सापडलं. भरपूर त्या ठिकाणी पसारा झालेला आहे आणि ह्याच्यामधून शोधताना हे सापडलं, एक बरं झालं. तर आता हे साईडला ठेवूया. हे लागणार आपल्याला हे बघा, पिंक कलर साडी. जवळपास 15 ते 16 साड्या आलेल्या आहेत. वेगवेगळ्या रंगाच्या साड्या आहेत. खूप छान छान साड्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळे रेणुका फार खुश आहे. एक रेड आहे. आता बघू. हां, ही पण छान साडी. गोल्डन. हे पण छान साडी. मित्रांनो, ही गोल्डन कलरची साडी आहे. फारच छान सुंदर आहे. खूपच छान आहे. बघा, हा पसारा खूप झाला हा पसारा. आता 1-2 दिवसामध्ये ह्याचं पण आपल्याला काम करून घ्यायचं. ही पाण्याची टाकी बाथरूममध्ये बसवायची आहे. प्लंबरला सांगितलेलं आहे, तर त्याने ही येतो म्हणून सांगितलं आहे. मला सोमवार किंवा मंगळवार वगैरे हे काम आपलं सुरू होईल. तेव्हा ही टाकी बाथरूममध्ये बसवली जाईल. कारण खूप दिवस ह्या मटेरियल आणलेलं आहे, फक्त त्याला वेळ नव्हता म्हणून हे काम थांबलेलं आहे. आणि आमच्या आरोहीचा हा ड्रेस फारच छान सुंदर मामान ड्रेस घेतलेला आहे. आणखी असे बरेच काही आहे कपाटामध्ये. कपाट अगदी गच्च भरून गेलेलं आहे ह्या कपड्याने. तर लेडीजचा पसार हा भरपूर असतो, तुम्हाला देखील माहिती आहे. बघा, असे भरपूर. तर हे पण फार छान आहेत. तर ह्यातले काही मोजके साड्याच तुम्हाला मी दाखवलेले आहेत. ह्यातले काही कलर पण खूप छान आहेत. मग ते दाखवले. सिंपल आहे पण छान. हे पण छान आहे. असे डेली यूजसाठी चांगले. तर मित्रांनो, हे बघा, ही पण साडी खूप छान आहे. गोड घ्या. कारण प्रत्येकाच्या लाईफमधला गृहप्रवेश हा अतिशय महत्त्वाचा प्रसंग असतो आणि लाईफमध्ये घर झालं हे खूप मोठे अचिव्हमेंट आहे. कारण खूप वर्षानंतर स्वतःच्या घरामध्ये राहणं ह्याचं प्राऊड फिलिंग फार वेगळं आहे. बघा, आता ही एक साडी, ही पण छान आहे. हे तुमच्या आत्याने दिली. पर्पल कलर विथ पिंक कलर. पर्पल आणि पिंक कलर मध्ये मिक्स. हे मध्ये हे पर्पल आहे ना, साईडचं आहे. हे जांभळा. हां, जांभळा आणि हे पिंक कलर, हे दोन्ही एकत्र मिक्स आहे. तेच डार्क पर्पल जांभळा आणि हा पिंक कलर, हे दोन्ही मिक्सअप्स आहे. ही साडी ही पण छान दिसते. बेस्ट केले तुमच्या आत्या, मामा, मावशी, काका, भाऊ, बहीण, मित्र या सर्वांच्याकडून भरपूर फुल भरलेले आहेर आलेलं होतं. ॲक्च्युली मला हे आहेर वगैरे आवडत नाही आहे, कारण त्यांनी आपलं आहेर करायचं, आपण आहेर करायचं, हे घेवा जेवढं मला खरं पटत नाही. तर त्यांनी फक्त गृहप्रवेशाला फक्त येणं हे मला आकर्षित होतं, परंतु त्यांनी जुनी प्रथा सोडली नाही आहे. ते लोक नको म्हटलं तरी हे आहेर ते घेऊन आलेच. आणि नको म्हटलं तर काय नको असं म्हणत नाही आहे. तर माझ्यासाठी बघा, हे पॅन्ट आहे. तर ही पॅन्ट शिवायची आहे मला. तुम्हाला शर्ट दिले ना, त्याच्यावरती ही पॅन्ट होती. चालतंय. आयरला कधी हलकं भारी मारायचं नसतं. नाही, शिवून घेण्यासाठी आयर असतं. शिवून घेण्या त्यानंतर एकदम नको, कारण एवढं एकाच वेळेस 4 ते 5 ड्रेस शिवणं मला नाही पडत. ते हे ठेवून दे, नंतर आपण ह्याच्यावरती ह्याच्यावरती वाटतं. हे दोन आहेत. तर हे
हा ड्रेस छान आहे, पिंक, एक लाईट पिंक कलर आहे. पिंक आहे, पिंक नाही येल्लोमध्ये हो थोडा. नाही येलो नाही आहे, थोडंसं हां येल्लोमध्ये छान दिसतोय. थोडंसं हा आहे. ड्रेस शिवायचा माझा विचार आहे. आणखी हे बघा, हे नको, हे ठेवून दे. आहे. ते नको, ते ठेवून दे. मला थोडेसे जे कलर आवडले त्यातलेच मी कलर निवडणार आहे. कपडे रेडीमेड कपड्याच्या ऐवजी शिवून घेतलेले कपडे कधी चांगले असतात आणि ते टिकाऊ कपडे असतात, म्हणून माझा विचार आहे की शिवून घ्यायचे. व्हाईटमध्ये जाईल. हा पण कलर छान आहे, पण असू दे, नको आहे. हाच आपण ते ठेवून दे. काय मी निवडक असे काही ड्रेस काढलेत की ते मला शिवायचे आहेत, बाहेर मी शिवून घेणार आहे. दाखवतो तुम्हाला दाखवतो बाहेर. अरे तू काय करतेस बाळा? हे बघा मित्रांनो, हां आता इकडे मी हे कपडे आता ऑलरेडी काढलेले आहेत शिवण्याचे. कपडे शिवायला साईडलाच काढून ठेवलेले, पण ते दाखवतो मी. आता मिसेस रेणुका यांना आयराची साडी मिळाली, तर ते स्वतः घरी टेलरिंगचं काम करतात. साड्यांना पिको फॉल, जंपर शिवणे, कपडे शिवण्याचे ते काम करतात. तर आता ह्या साडीचे हे कटिंग करून मला वाटतं ते ब्लाऊज पीस साईडला करतायत. हे काय ब्लाऊज पीस साईडला करताय का? फार सुंदर ही साडी आहे, कलरही खूप सुंदर आहे. ब्लाऊज मी नाही शिवू शकत. बरं मित्रांनो, ह्या ठिकाणी मला जे काही आयर आलेलं आहे त्यातलं फक्त निवडक जे कपडे आहेत मी साईडला काढलेले आहेत की जे कलर मला आवडले, तर तेवढेच मी ड्रेस शिवून घेणार आहे. कारण खूप वर्ष झाले मी कपडे शिवून घेतले नाहीत, कारण मी अलीकडे रेडीमेड जे आपले कपडे आहेत तर तेच मी सध्याला वापरतो आहे. परंतु आता मला असं वाटतं की कपडे शिवून घ्यायला पाहिजे, कारण रेडीमेड कपडे तितके टिकत नाहीत की जेवढे आपण शिवून घेतलेले कपडे टिकतात तेवढे ते टिकत नाही, म्हणून शिवून घेण्याचा विचार आहे. आणि आता ऑलरेडी मला हे आयर आलेलं आहेच, म्हणून पाहुण्यांचा पण मान राखणं आवश्यक असतं आणि पाहुण्यांनी दिलेले जे कपडे ते शिवून घेणं पण महत्त्वाचं आहे. बघा हे एक जोड घेतलेलं आहे, याच्यामध्ये हे व्हाईट शर्ट आणि ही पॅन्ट, थोडीशी ब्ल्यू कलरची लाईट ब्ल्यू, पण छान आहे कपडा हा. तर हा वेगळा आहे, सॉरी हा ब्ल्यू वाटत नाही, वेगळा आहे हा वेगळा ब्ल्यू नाही आहे. बघा हे व्हाईट शर्ट आणि हे पॅन्ट खूपच छान ह्याचं मॅचिंग आहे का नाही? मॅचिंग खूप छान आहे. तर हे एक दोन झाले, हे व्हाईट शर्ट आहे. दुसरं आहे आता हे मला खूप छान आवडलं, ह्याचे पण मॅचिंग चांगलेच आहे. ते पण तुमच्या बहिणीने सांगितलं. हो हे बघा, हे शर्ट आहे आणि ही पॅन्ट. शर्ट चांगला, शर्ट दाखव. मला शर्टाचा कलर फार आवडला, कारण एक रंगी आहे आणि सिंपल आहे. मला बड कपडे अजिबात नाही आवडत. जेवढं सिंपल असेल तेवढे जास्त मला कपडे आवडतात. हे झालं दोन, तीन झाले. आणि चौथा आहे हा एक ड्रेस. हे बघा, चौथ्यामध्ये शर्ट असा आहे, ह्या कलरचा शर्ट बघा, असा कलर शर्टाचा, आणि पॅन्टचा कलर थोडासा किंचित ब्लॅक टाईपमध्ये आहे. हां, तर हे झालं चौथा ड्रेस आणि हा झाला पाचवा ड्रेस. तर ह्या शर्टाचा कलर हे बघा असा आहे, हे जोडीच आहे, मॅचिंगची जोडी घेतलेली आहे. बघा, ह्या शर्ट आहे असं आणि खाली अशी पॅन्ट आहे. हे शर्ट आणि पॅन्ट दोन्ही. तर हे पॅन्ट थोडीशी वेगळी आहे मित्रांनो, कारण मी माझे बहुतेक कपडे थोडेसे ब्लॅक, ब्राऊन आणि थोडेसे किंचित ग्रीन टाईपमध्ये असे असतात. तर आता हे थोडेसे पॅन्ट वेगळे आहे, म्हणून मी हे मुद्दाम हे पॅन्ट शर्ट हे निवडलेलं आहे. असे एकूण 5 ड्रेस आहेत शिवायला. 1 2 3 4 5 आणि इथं एक 2 शर्ट आहेत. तर हे पण 2 शर्ट
शिवायचे आहेत. आवाज चांगले वाटते. तर हा वाला चांगला आहे. रेणुकाला हा कलर आवडला, हा कलर. आणि हा सुद्धा शिवून घ्यायचा आहे. बघूया, हा व्हाईट आहे. आता खूप वर्षानंतर हे मी कपडे शिवून घेणार आहे. तर आता बरोबर जवळपास 5 शर्ट पॅन्ट आणि वरून 2 शर्ट आहेत. जवळपास 5-1 वर्ष होऊन गेले मी कपडे नाही शिवलेले. तर आता हे, कारण हेच कपडे मी वापरायचो, रेडीमेड कपडे वापरायचो, म्हणून सध्याला कुठलेही नवीन असं मी शिवून कपडे घेतलेले नाहीत. तर हे आज हे एवढं 5 ड्रेस एकदमच शिवून घ्यायचे, म्हणजे पुढचे 5 वर्ष फार टेन्शन नाही. आणि काही कपडे पण जरा दुरुस्ती, म्हणजे यांचे कॉलर हे ते थोडंसं काय पॅन्टी टाईट होतात, तर त्या लूज करून घेण्यासाठी यातले पण काही कपडे आहेत. तरी मी हे सुद्धा सोबत घेऊन चाललो आहे. हे पण काम आहे थोडंसं. हे बघा, ह्याच्यामध्ये आहेत जुने कपडे आपले, तर हे घेऊन चाललो आहे. ह्याचे काम आहेत. आणि हे आता ह्याच्यामध्ये ठेवतो. आज शनिवारची सुट्टी आहे, त्याच्यामुळं हे सर्व उद्योग आपला सुरू झालेला आहे. आणि काय दुसरं असं आहे की आमच्या आरोईचा आधारचा ॲड्रेस हा चेंज करून घ्यायचा, इथला तो ॲड्रेस करून घ्यायचा आहे. माझा पण ॲड्रेस इथलाच करून घ्यायचा आहे. आता रेणुकाचा ॲड्रेस चेंज झालेला आहे, फक्त आरोईचा आणि माझा दोघांचा राहिलेला आहे. तर त्यासाठी पण आम्ही महा ई सेवा केंद्र त्या ठिकाणी मी चाललो आहे. तर ते हे काम आपलं होईल आज. तर मित्रांनो, तुम्हाला हाचा आपला ब्लॉग कसा वाटला? तुम्हाला आपला हा ब्लॉग जर आवडला असल्यास ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तत्पूर्वी तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, वाहने जपून चालवा, नेहमी लाईफमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुन्हा दुसऱ्या असंच नवीन एका ब्लॉगवर. सर्वांना धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.